पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थानं आम्हाला वाटलं होतं माधव ठाकरे सर लगेचच मैदानात उतरतील, नो बॉल नो +1, पण आपल्याला त्यांचा थोडा शो पाहायला मिळेल यात काही शंका नाही. संजू दादा तुमची अपेक्षा आहे खूप, आम्हाला दिसते तुम्ही पाहते त्यांच्याकडे. काल काय केलं तुम्ही, काय खाल्लं हे महत्वाचं नाही, परंतु यावेळेस मात्र कल करे सो अपकर सो अभी, यावेळेस मात्र फटका फसलाय. प्रीट होता निश्चितपणे फलंदाज प्रशांतला मात्र जीवन संजीवनी प्राप्त झाली आहे. हो हो, प्रशांत आणि सचिन ही 50 जोडी आहे. सर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. यावेळी गॅप मध्ये चेंडू गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सॉरी लॉंग ऑफला चेंडू गेलाय आणि चौकर आलाय प्रशांतच्या बॅट मधून. नशीब काय असतात, पहिल्या रजनीमध्ये एक चेंडू एक धावेची गरज, दुसऱ्या फेरीचा सामना लेनार्ड संघ समोर आणि शेवटच्या चेंडूवर थरारक विजय, क्वालिफिकेशन आणि पाहता पाहता फायनलचा सामना खेळतायत. त्या ठिकाणी टीम खेळे आणि 2 बॅक टू बॅक चौकार प्रशांतच्या बॅट मधून. यावेळी अर्जुनला विचार करायला भाग पाडले. अर्जुन बांगर, फॉर्मॅट वेगळा आहे. माधव ठाकरे सर बोलले ना अंडरआर्म आणि ओव्हरआर्म मध्ये फरक आहे. हा अंडरआर्मचा क्रिकेट आहे आणि इथे मात्र वेळ कमी आहे, विचार करायला वेळ कमी आहे, तो वेळ द्यावा लागेल. निश्चितच हो, यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. या चेंडूवरती मात्र केवळ डिफेन्सिव्ह कामगिरी पाहायला मिळाली. एक सिंगल घेतली गेली आहे. 2 चौकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं गरज नाहीये आणि प्रशांत देखील ओळखला हा चेंडू चांगला आहे, त्याला मात्र सन्मान दिला गेलाय, मान दिला गेलाय. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर प्रहार होताना दिसतात, तर त्यांना माहिती आहे पुढचा चेंडू काय येईल कसं येईल माहित नाही. आत्ता आलेल्या चेंडूवर धावा करूयात. प्रशांत पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. हो, कट केलाय, गॅप मध्ये चेंडू येतोय, तितकाच वेगाने चेंडूवर शतरक्षक जात आहेत. एक सिंगल आली आहे, षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. अर्जुन बांगरचे पहिले षटक, धाव फलकावर 13 धावा आले सर. 13-52, 50+ दिसतात पण ते जावं लागेल. 13 हा प्रोजेक्टेड स्कोर नुसार 52 होतील, परंतु प्रत्यक्षात पुढले 18 चेंडू कसे खेळले जातील यावर डिपेंड आहे किती धावा होतील. गोलंदाजी मार्कवर हर्ष, सॉरी दादू आहे, दादूने जादू दाखवली याच्या आधी, आजही तशीच जादू दाखवावी लागेल. परंतु तुम्ही भूतकाळामध्ये काय केलं हे ग्राह्य धरून चालणार नाही, तर तुम्हाला प्रेझेंट मॅच मध्ये वर्तमान काळामध्ये तुम्हाला या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. विजय सर, वेळेनुसार आपल्याला बदलावं लागतं आणि हे जेव्हा मी तुम्हाला म्हणलं ना, माझी नजर त्या ठिकाणी माधव ठाकरे सरांकडे जाते, कारण तुम्ही नेहमी तेच अंपायरिंग करण्यापेक्षा थोडा बदल दाखवला. डान्सिंग अंपायर म्हणून आज ठाणे जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण केली आहे. म्हणून मळलेल्या वाटांवर चालू नका, स्वतःची वाट निर्माण करा आणि ती स्वतःची वाट निर्माण केली आहे. आणि ह्या मॅचची जशी दुसरी इनिंग येईल तेव्हा माधव ठाकरे सर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. निश्चितच. आणि माधव ठाकरे सर यांचं कौतुक करावं तितकं थोडं जर बघायला गेला तर यावेळेस मात्र माधव ठाकरे सरांना सलामी देणारा हा चौकार येतोय. येस, चेंडू फरार, चौकार. वाह, वाजू द्या वाजू द्या. वर्षधिकार घाई करू नका, खूप वेळ आहे आपल्याकडे. हो हो, खराब चेंडू. हाईट फॅक्टर यावेळेस मात्र महागात पडतोय बोरशेती टीम साठी. दादू यावेळेस मात्र चुकी करतोय आणि हा प्रेशर आहे फायनल मॅचचा. 9 नंबरचं सरकार. येस येस, एम आर अंपायर्स या ठिकाणी सर. एक डिक्लेअरची धाव आहे. खरं तर राजा राणीच्या जोडीला तर होणारच आहे, पण MR पॅनलचे अध्यक्ष आमचे माधव ठाकरे सरांचं देखील गीत तयार झाले. मित्रांनो, 9 नंबर सरकार, आम्ही 10 बघितलं. पंढरी फडके, बघा फिटनेस सरांचा, एवढ्या वरून उडी मारली खाली. सर एज जर बघायला गेलं तर माधव ठाकरे सरांची 50 निश्चितपणे पार केली असेल, परंतु ज्या 55, 56 वय आहे, परंतु या वयात देखील त्यांची अंपायरगिरी जर बघायला गेलात तर अगदी राज तुला देखील लाजवतील अशा प्रकारची अंपायरगिरी त्यांच्या माध्यमातून होत असते. मी तेच म्हटलं ना, उम्र 55 दिल 55. यावेळी मात्र खेळ थोडासा संत झालाय, कारण फायनलचा मॅच आहे. स्कोर कार्ड वर 22 धावा. सचिन ठाकरे सर जायबंदी असताना षटक 2 संपलीत आणि अर्जुन बांगर पुन्हा एकदा येईल. दादू आणि दादूच्या या षटकामध्ये 9 धावा आल्या.
मात्र पहिल्या षटकातल्या 13-22 झाल्यात. अर्जुन बांगर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. सचिन ठाकरे विचार करता अर्जुन बांगर आणि सचिन ठाकरे ओव्हरऑल क्रिकेटचे या शहापूर तालुक्यातील 2 हिरे आपल्याला पाहायला मिळतात. बॅट तर वेगाने फिरली आहे मात्र चेंडू निघून गेलाय यष्ट्यांच्या मागे. त्या ठिकाणी भावेश यावेळी अर्जुन कुठे फेकला चेंडू. मला वाटतं 6-7 स्टंप लावावे लागतील आपल्याला. नो बॉल फ्री हिट. सर थोडस एक्स्ट्रा 1+1. ओके स्पीड मध्ये चेंडू टाकण्याच्या नादामध्ये मला वाटतं हा चेंडू वाईट गेला असावा. ओहो यावेळेस फसवलाय शॉर्ट अँड पुल. परंतु फलंदाज सचिन विजय सर जीवन संजीवनी खऱ्या अर्थानं फ्री हिट होता झाली आहे कारण फ्री हिट होता. जवळजवळ बचेलाच होता पण आता काय नो बॉल फ्री हिट आलाय. मस्त गॅप 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 मध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी थांबवला चेंडूला. अंतिम क्षणाला सिंगल आली आहे. 25 धावा धावपलकावर 40+ चा नारा दिलाय आपण. ओहो प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना मात्र फायनलचा राऊंड खेळवला जातोय. पहिलं बक्षीस कोणाच्या नावावरती. वाईट बॉल. यावेळेस पंचांचा इशारा येतो वाईटचा. दुनियात समांतर धाव आली अवांतर. ओहो यावेळेस फटका चांगला आहे लाजवाब. सीमारेषे पार मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. ये लगाया एसबीचे शिक्का. चौकार चौकार चौकार. राजा राणीच्या जोडीला माधव ठाकरे सर में दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. शहापूर तालुक्यामध्ये पहिल्या स्पर्धा भरवणारे माधव ठाकरे सर आहेत. डिरेक्ट हिट झाली आहे काय घडेल पाहूया. मात्र मला वाटतं DRS घेतलंय सर. रनआउट चेक करा. तत्पूर्वी जाऊया राजा राणीच्या जोडीला. डीजे ऑपरेटर राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान. आहे कुणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला. नॉट आउट. थँक्यू डीजे. नॉट आउट आणि धावपलकावर थोडं परिवर्तन. 31-31 30+ झाले. कट करण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 देखील सर पाहता पाहता वेगाने संपलंय. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. तत्पूर्वी ऐकूया माधव ठाकरे सरांचं गीत. डीजे ऑपरेटर होऊन जाऊ द्या. चला चौथ्या षटकाला होईल सुरुवात. बाली बागरे कट केलाय चेंडूला. एक सिंगल 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 वर मन भरेल का मात्र दुसरी घेण्याचा प्रयत्न झालाय. प्रयत्न केल्यानं खऱ्या अर्थानं यश मिळतं. निश्चितपणे सचिन आणि प्रशांत जकील जाणतोय की एक धाव महत्वाची आहे या घडीला आणि घेतल्या गेल्या 2 धावा. यावेळेस टॅप केलाय. एक सिंगल कंप्लीट झाली. ऑन साइडला उडवला होता चेंडू. एक सिंगल वरती संतुष्ट. सचिन कडनं अपेक्षा आहे अजूनही. बाली बागरे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. डॉट. बघा लक्ष द्या आपल्या मान्यवर पाहुण्याने म्हटलं होतं 40+. चेंडू धावा आता 34 आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं सर हा 3 चेंडू मारण्याचं जर बघायला गेलं तर सचिन थोडस बॅकफूट वरती जातोय आणि त्याचा फायदा गोलंदाजाला भेटतोय. पुढचा चेंडू असेल. चौथं षटक मार्गस्थ आहे. फायनल आहे. फायनलचा प्रेशर चेंडू चाललाय. थांबणार नाही. झाला मोठा वार. चेंडू आरपार सीमा पार. चौकार. धावा मिळतील 4. नक्कीच वारावरती पलटवार आणि चौकार. 38. थँक्यू सो मच डीजे. नकुल आलाय यावेळेस स्ट्राईक एंड वरती. बाली. ओहो यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा येतोय. लेग बाईच्या रूपानं No+1 2 धावा. 40 धावा झाल्यात. सांगितले तर म्हणा 40+ चा नारा. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. बाली बागरे
क्या बात आहे, जबरदस्त प्रहार होता. मात्र या ठिकाणी विकेटचं पतन होईल, एक सिंगल मिळेल. मी तर म्हणेल आज चेंडूवर काय ताकद लागली होती, थोडा 19-20 चौकार मिळाला असता. जाऊया जाऊया डीजे ऑपरेटर कडे. 9-9 नंबरचं सरकार माधव ठाकरे. डान्स होऊ द्या सर. थँक्यू थँक्यू. 42 धावा विजयासाठी आवश्यक आहे टीम ठिळे संघाला. क्या बात है, काय गाणं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर माधव ठाकरे सर या पूर्ण विभागातील एक टॉपचे अंपायर आहेत. जेव्हा सी फॉर क्रिकेट माहिती नव्हतं तेव्हा त्यांनी या विभागामध्ये स्पर्धांचं आयोजन केलंय. मुंबई असोसिएशन संलग्न अंपायर आहेत आणि मला वाटतं किमान 2000 मॅचचा अनुभव आहे. आणि आज पूर्ण तालुक्यामध्ये नाही तर पूर्ण विभागामध्ये खऱ्या अर्थानं डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा या चारही तालुक्यांमध्ये हे नाव जाऊन पोहोचले. मध्ये तर गुजरातला गेलं तर बडोद्याला. काय जबरदस्त. नक्कीच सर, शहापूर तालुका हा परिपक्व आहे. शैक्षणिक, धार्मिक, क्रिकेट या संपूर्ण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळते. आणि माधव ठाकरे सरांचं एक विशेष म्हणजे सांगेल, रणजी क्रिकेटमध्ये देखील अंपायरिंग केलेली आहे, हे देखील विसरून चालणार नाही. अंतिम सामना, या संबंध स्पर्धेचा अंतिम सामना. जी स्पर्धा सुरू झाली 10 तारखेच्या संध्याकाळी आणि आज खरं तर 12 तारीख नाही तर आज 13 तारीख आलेली आहे. होळीचा सण आहे आणि घड्याळाकडे पाहिलं तर 4 वाजून गेलेत. अजूनही किती वेळ जाईल, अजून प्रेझेंटेशन आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम ठेळे, जास्त वेळ घेऊ नका. आम्हाला वाटलं होतं आज आम्ही 3 वाजेपर्यंत फ्री होऊ, मात्र आम्ही 9 ला सुरुवात केली. वेळ 7 वाजता सुरू झाली असेल, इतक्यात आपण फ्री झालो असतो. मात्र एकच दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, एसबी साठी दिलेला दिवस आहे. आणि एसबी चषक खऱ्या भव्य दिव्य ही स्पर्धा अंतिम अंतिम अगदी काही क्षण राहिलेत. फायनलचे 4 षटक राहिलेत आणि त्यानंतर कळेल यातल्या कोणत्या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं गेलंय. महेश भोईर, लगाव बजाव. हा नक्कीच थर्ड अंपायर. हा इथे डान्स कर, काय हरकत नाही. काय त्यांच्या गावची टीम नसते तर आम्ही 100% उभं केलं असतं त्यांना, काय प्रॉब्लेम नको. पण गाणं लागल्यावर आपल्याला डान्स बघायला मिळेल, पण कंडिशन बक्षीस द्यावं लागतं. हे लाईव्ह स्ट्रीमिंग लक्षात ठेव बाबा. चला गेम होईल ऑन. पुन्हा एकदा आमचे जनक विषय आणि त्या ठिकाणी विशाल भोईर. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. पहिला चेंडू अर्जुन बांगर, वंडर बॉय ऑफ शहापूर, पहिला चेंडू फेस करतोय. 42 धावांची गरज आहे. ओ क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त सिंगल. 42 धावा, 4 षटक आहेत. खऱ्या अर्थानं 10.50 ची सरासरी राखावी लागेल. प्रशांत टू बाली भागरे. टीम बोरशेती, टीम टिळे झाली, गडबड झाली आहे. काय घडलंय. मी तर म्हणेल सर हा खूप मोठा चान्स सोडलाय टीम टिळे संघानं. मी तर म्हणेल इथे फिल्डिंग इतकी छान झाली आहे, मात्र एक्झिक्युशन बघा, घाई झाली. नक्कीच ही रनआउटची संधी सोडली की मॅच सोडली. येणारी वेळ सांगेल. पी फॉर प्रशांत. बाली हो झाला तर मांडलाय. यावेळी सिंगल. क्या बात है सर, क्षेत्ररक्षण लाजवाब, अगदी
क्विक ऍक्शन मध्ये संपूर्ण प्लेयर पाहायला मिळत आहेत. सर विजय किती आत्मविश्वास देऊन जातो ना, कारण मागचा सामना विजय झालेत गेले 4-5 सामने सलग, कारण पहिल्या फेरीचे एक, दुसऱ्या फेरीचा तिसऱ्या फेरी आणि 4 सामने लगातार जिंकलेत टीम ठिळे संघानं. फसवलाय जाळं मांडलं होतं आणि जाळ्यामध्ये बडी मछली जाल में डीजे. वाह झाली भानु धनगरी ना. वाह क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या माधव ठाकरे सरांसाठी. ब्रँड ऑफ शहापूर. मित्रांनो, बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे, हे लक्षात असू द्या. 9 नंबरचं सरकार. चला नक्कीच पुन्हा एक गडी बाद. नो बॉल. नक्कीच त्या ठिकाणी पंचांची करडी नजर आहे. डोंट वरी, नो बॉल. एक धाव ऍड केली जाईल. DRS तर घेतलंय, चेक केलं जाईल. आमची टेक्निकल टीक. नो बॉल स्टेप अप साठी की पाय उचललाय पाहूया सर. पंचांची बात काय घालताय तुम्ही इकडे. आपल्या DRS एवढी चांगली रिव्ह्यू सिस्टम आहे, लाईव्ह मॅच आहे. सर रिव्ह्यू घेतलाय नाही ना. ओके चलो, नो बॉल आहे. एक धाव ऍड होईल, एकच धाव. नोची फक्त रेश मारायचा प्लीज, कारण अंतिम सामना आहे. बहारदार नियोजन आपण केले आणि अंतिम सामना आहे. डीजे ऑपरेटरला पुन्हा एकदा देऊया संधी. उदय का ना. वाह लाईव्ह स्ट्रीमिंग. बजाव. क्या बात है. थँक्यू सो मच माधव ठाकरे सर. मनापासून, या मनाच्या अंतकरणापासून, हृदयापासून तुम्हाला हँड्सअप असेल. क्या बात है सर. जबरदस्त. नक्कीच या डान्स साठी, या डान्सिंग अंपायर साठी नक्कीच बक्षिसांची खैरात होईल. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक SB यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. प्लीज सर तुम्ही घ्या. 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेले SB यांच्या माध्यमातून. उभे राहा, वर उभे राहा. क्या बात आहे. डान्सिंग अंपायर जी ओळख निर्माण केली आहे. भावड्या यांचं मन किती मोठं आहे बघा, आणि या डान्सिंग अंपायरला दाद दिलेली आहे. नक्कीच मार्किंग करून झाली असेल तर मात्र मॅच ऑन करायची आहे, कारण मित्रांनो आता मात्र झोपणं शक्य नाहीये सर. जवळजवळ 4:15 झाली आहे सर. त्या मैदानाच्या मार्किंग मध्ये इकडे मार्केटिंग झालं. तर माधव ठाकरे सर ब्रँड आहेत या पूर्ण शहापूरचे. माधव ठाकरे सरांचं गाणं होईल. डीजे ऑपरेटर प्लीज ते गाणं तुम्ही वाजवा. लावरे तो व्हिडिओ ऐकला होता, तर लावरे ते गाणं असं ऐकावं लागेल. क्या बात आहे. थँक्यू सो मच डीजे. सध्या थांबा जरा, नंतर आपण पुन्हा हे धून वाजवायची आहे. जाऊयात मॅच मध्ये. प्रशांत आहे गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायक वरती सुमित आहे. गेम ऑन. फायनलचा तरार. प्रेक्षक शांत आणि प्रशांत. चौकार. बाली भागरे. गॅप मधून चेंडू जसा सुईतून धागा वळवा तसं या दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय. कॉलिंग. हा झेल कोणाच होता सर? निश्चितपणे 38 मध्ये झेल होऊ शकला असता, परंतु झेल कोण घेणार यामध्ये थोडासा
चर्चा झाली आणि त्यामध्ये चेंडू मात्र तू घेतोय की मी, आणि हा चेंडू मात्र निघून सर गेला. 7. मी तर म्हणतो शॉर्ट कव्हरला झेल होता. सर जेव्हा ठिले टीम फलंदाजी करत होती 13 धावा होत्या, यावेळेस मात्र पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा आल्यात. बाली बागरे ओ पुन्हा एक पंच, पॉवरफुल, ब्युटिफुल, स्ट्रॉंग चौकार. वाह थैंक यू सो मच ठाकरे सर. क्या बात है. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. प्रशांत निश्चितपणे मी म्हटलं ना सर की बोलणं आणि करणं खूप कठीण आहे. नक्कीच समीर भोईर यांच्याकडून देखील सर 100 रुपयाचं कॅश प्राइज आले निश्चितपणे सरांना. येणारच, कारण हे काय हल्दीमध्ये नाचायचं नाहीये. तुम्हाला मॅच मध्ये एवढ्या प्रेक्षकांसमोर ही डान्स करून दाखवायचंय, ते live आहे. प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत आणि लाईव्ह सामने आहेत, हे महत्वाचं. हो यावेळेस मात्र गडबड गडबड. कारण सर अशी अवस्था आपली बऱ्याचदा ते मासे पकडताना होते, ते वल्गनीचे मासे. हे क्रिकेट आहे, इथे मात्र चेंडूची शोधाशोध. ही तड़पड़ है सर, आणि बिना पानी की मछली जिस तरह तड़प तिलमिलाती है, उस तरह ये सब लोग तिलमिलाएंगे, क्योंकि फाइनल का राउंड है. चॅम्पियन बनायचं आहे. कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन, काही क्षणात त्याचं उत्तर मिळणार आहे. आणि आम्ही जर आकाशात पाहिलं तर नक्कीच म्हणू चंद्र आहे सोबतीला, आणि चंद्रानं हे सगळी रात्र आपल्या सोबत पाहिलंय. आणि ज्याचा कामगिरी चांगली होईल तो नक्कीच क्वालिफाय होईल. व्हाईट बॉल कॉल येतोय. अवंतरची धाव, धाव फलकावर 14 धावा, 14. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 28 धावा अजूनही 15 चेंडूंमध्ये गरजेचे आहेत. नकुल टू बाळी. हो क्या बात आहे, मस्त जबरदस्त फिल्डिंग. चेंडू कधी कधी या सपाट फ्लॅट असं सरफेस नाही, कधी कधी दिशा बदलू शकतोय. अंदाजाने चेंडूला थांबवले गेले, रोखले गेले. स्ट्रायकर एंडला सुमित 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 आणि एक सिंगल येते. सिंगल मॅटर करत नाहीये, मात्र मिसफील्ड झाली आणि अवांतरचे चेंडू पडले तर मात्र थोडस दडपण येईल. कारण इथून पुढे चेंडू शिल्लक असतील 13 आणि विजयासाठी अजूनही 26. हो 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 काय घडले पाहूया. इथे लेग बाईच मला वाटतं आणि एक सिंगल. षटक संपलाय. 12 चेंडू आणि 25 ची गरज. 12 चेंडू 25 धावा. कोण होईल चॅम्पियन भावा, कारण इथून पुढचे 12 चेंडू म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 12.5 घरामध्ये पोहोचलाय. आणि प्रशांत आलाय यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक. पहिला चेंडू यावेळेस मात्र मिस झालाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू वरती मात्र जयघोष होणार. ठिले संघ क्या बात आहे, चांगला कमबॅक करतोय. झेल होऊ शकला असता तर मॅजिक झाली असती. बाली बागरे मैदानाच्या बाहेर दिसला असता. हे षटक महत्वाचं आहे. या षटकात किती धावा देतोय पाहूया प्रशांत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षण देखील कमालीचं. नकुल आहे, नकुल गलती करणार नाहीये. जाणतोय की महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या घडीला मात्र नकुल देखील तितकाच महत्वाचं क्षेत्ररक्षण करतोय. चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा प्रशांत. नवीन चॅम्पियन मिळणार आहे या स्पर्धेला. मागच्या स्पर्धेत टीम सरलांबे. या स्पर्धेत कोण असेल? पर्व दुसरं आहे. पर्व दुसरं. हु विल बी द चॅम्पियन? मॅप मधून गॅप, गॅप मधून चौकार. क्या बात आहे. थँक्यू. नक्कीच SB म्हणतात ज्याची मला आवड होती त्यांना आणले. मग ऑफिशियल असतील, समालोचक असतील, लाईव्ह स्ट्रीमिंग असेल. हो
जबरदस्त जबरदस्त एफर्ट्स ऑनफिल्ड अंपायर्स आमचे घरात मागचे 3 रात्री जबरदस्त बरोबर आहे, तुमचे शिष्य आहेत. जनक 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 आणि सुमित बॅक टू द पवेलियन. षटक संपलाय. माधव ठाकरे सर टिळे टीम बहादर कामगिरी करते. धावफलकावर 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. प्रति चेंडू 3 धावांची गरज आहे. टिळे टीम फायनल 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. सर कौतुक करावं तितकं ठिले संघाचं कमी आहे. एक मॅच होती की एक बॉल मध्ये एका धावेची गरज असताना झेल टिपला होता पण सर मी आणि ती टीम मात्र फायनल मध्ये बॉल पोहोचली. एकच आहे तो 6 वेळा टाकणार आहेत. क्या बात है, 100 बात की एक बात. माधव ठाकरे सर 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर ठोकलाय. संघर्षाचा संकनाद करणारा हा येतोय चौकार. थँक्यू. 5 चेंडू विजयासाठी 14 धाव्यांची गरज. Who will win this match? I don't know. Wait and watch. ओहो, बॅक टू बॅक दुसरा. काय घडेल काय बिघडेल. 4 चेंडू 10 धावा. हे भावा काय घडलंय. मागच्या 3 षटकात झालं नाही ते या षटकात घडतंय. कारण समोर आहे बॅटर दादूची जादू. हो थँक्यू. यालाच म्हणतात गेम ऑफ अनसर्टनिटी, गेम ऑफ इमोशन. वन मोर सलगचा हा तिसरा चौकार. 3-6. 3 चेंडू 6 धावा. नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच डीजे. तर कॅमेरामॅन एकदा कॅमेरा फिरवा. सकाळचे 4:20 आणि ही गर्दी दाखवा आमच्या घर बसल्या प्रेक्षकांना. सर सामना होता कुठे, सामना गेलाय कुठे. कारण 6 चेंडू 18 धाव्यांची गरज असताना टीम मीटिंग करायला भाग पाडलंय. त्या ठिकाणी बोरशेती टीम. सर जसा कॅमेरा फिरतोय प्रेक्षकांचा आवाज येतोय. जल्लोष. सर्व प्रेक्षक दाखवा आमच्या प्रेक्षकांना. जे घर बसले त्यांना पाहू द्यात. हे प्रेक्षकांची गर्दी 3 किती तुडुंब चेंडू आहे. 6 धावांची गरज. 3-6 कंपल्सरी चेसिंग. प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. आणखी एक. क्या बात आहे. 4 चौकार सलग. 2 चेंडू 2 धावा. थँक्यू दादू. अर्जुन बांगर आपण जादू. मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. अर्जुन बांगर आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. 2 चेंडू झाल्यानंतर येतोय. काय हरकत नाहीये. 2 धावा. चेंडू. 2 धावा निश्चितपणे. 2 धावांची गरज. बाली बागरेच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येत आहे. कारण सांगितलं हा आहे होतं 6-18. क्रिकेटचा नाद. क्रिकेटचा नाद नाही करायचा. कोण कधी कुठली ट्विस्ट येईल, कोणाची वेळ असेल हे सांगू शकत नाही. निश्चितपणे या ठिकाणी वाटलं होतं की ढिले संघ ही मॅच सहजरित्या जिंकेल. बाली भागरे बघा किती खुश आहे. बॅक टू बॅकचे 4 चौकार आतापर्यंत ठोकले ते दादून. क्या बात आहे. मला वाटतं या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच असं झालंय. सलग 4 चौकार आणि 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. क्रिकेटमध्ये भाकीत करणारा अजून जन्माला येणं बाकी आहे. काय घडेल पुढच्या चेंडूवर, काय घडेल हे अनुभवले आमच्या ठिळे टीमनं एकदा आणि दुसऱ्यांदा. 2 चेंडू 2 धावा. हे बाबा 2 चेंडू 2 धावा. चला Who will win this match? Wait and watch. 2 balls. डॉट बॉल येईल का, डॉट बॉल येईल का. यावेळेस फलंदाज काय आहे चेक केलं जाईल. मिरॅकल. जादू जादू आधी दाखवली ती होता दादू. आता कोणाची जादू. 1 चेंडू 2 धावांची गरज. काय होते भाऊया. फलंदाज या
पंच निर्णय काय कळवा. येस डिस्कस केलं जातंय. डिस्कस केलं जातंय. चेक केलं जाईल. पंच काय निर्णय कळवा. अगदी दादून बॅक टू बॅक 4 चौकार लगावले होते आणि यावेळेस मात्र ट्विस्ट येईल. जर विकेट आली तर मात्र 1 चेंडू 2 असतील. आणि जर पंचांचा निर्णय काय येतो याकडे संपूर्ण लक्ष पाहायला मिळत आहे. जर क्रिकेट नाहीये. 1 मिनिट. कोणी आतमध्ये काय जात आहे तुम्ही कशासाठी. चला खेळाडू कक्षामधनं कोणी आत येणार नाहीये आणि बाहेरचं देखील कोणी आतमध्ये येणार नाहीये. केवळ आयोजक आणि पंच निर्णय कळवा. ओके चेक केलं जाईल ते. डोंट वरी. DRS चेक करायचे फक्त त्या क्षेत्ररक्षकाचा हाताला चेंडू स्पर्श झालाय किंवा नाही एवढाच फक्त मुद्दा आहे. जर नसेल तर डेफिनेटली इट्स आउट. सर सी फॉर क्रिकेट, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कमिटमेंट. ती कमिटमेंट केली आहे या ठिकाणी टीम ठिळे. त्या रात्री आपण पाहिलं 1 चेंडू 1 धाव आणि ते का सातत्याने आठवत आहे का तिथून पुढे ही टीम गेलेली आहे फायनल मध्ये. फायनलचा थरार काही क्षणात कळेल काय घडले काय बिघडले. 2 चेंडू 2ची आवश्यकता असताना आता 1 चेंडू आणि किती धावांची गरज लागेल पाहूया. ऑफिशियल पंचांचा जो निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल. येस आणि ते म्हणतात इट्स अ OUT. आउटचा कॉल येतोय. फलंदाज बाद असेल दादू. आता मात्र समीकरण 1 चेंडू 2 धावा. काय मॅच आली आहे. याला म्हणतात फायनल. याला म्हणतात राजेश दादा सुधार स्मरणार्थ SB चषक. सर्वांच्या हृदयाचा ठोका थांबणारे 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग. हे बाबा कोण करेल या 2 धावा. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. चला सुपर ओव्हर नाही इथे कंपल्सरी चेसिंग. उघडा डोळे पाहणी हा चेंडू. मात्र तुम्हाला जर बीपीचा त्रास असेल, तुम्हाला जर हृदयविकाराचा त्रास असेल तर मात्र हा चेंडू पाहू नका. केवळ डोळे बंद करा. चेंडू झाल्यानंतर मात्र डोळे उघडा आणि पहा हा या सामन्यामध्ये विनर कोण. बॅक टू बॅक 4 चौकार आल्यानंतर विकेट आली आहे आणि आता मात्र 1 चेंडू 2 धावा. हा एक क्रिकेट का संपूर्ण जगभरामध्ये क्रिकेटचे चाहते पाहायला मिळतात याचं उत्तम उदाहरण या मॅच मध्ये देखील पाहायला मिळत आहे. मॅच संपल्यानंतर कोणी जिंका स्टंप्सला अजिबात हात लावू नका. तुमचे मिळणार पारितोषिक कट होईल याची नोंद घ्या. निश्चितपणे जे मानधन दिलं जाणार आहे बक्षिसाच्या रूपानं ते मात्र त्यामध्ये कपात करण्यात येईल. नक्कीच तशी 20 कपात व्हायला सुरुवात झाली. 1 चेंडू आणि 2 धावा. विक्रमजी ठाकरे, तुकारामजी देसले आपण प्लीज त्या मैदानाच्या आतमध्ये कोण थांबू नका. भगव्या पट्टीच्या पाठीमागे जा. खूप क्रुशियल मॅच आहे. प्लीज प्लीज सर्व प्रेक्षक या वाजून देखील. ओके चला 1 चेंडू हाताळायचा आहे. चर्चा पाहायला मिळते. विषय खोल आहे तर चर्चा होणारच. सर सामना होता कुठे 6 चेंडू 18 आणि जे झोपले असतील ते म्हणाले असतील टिळे संघ जिंकला असेल बाबा. पण सामन्यामध्ये ट्विस्ट आलंय. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग. बाली भागरे आहे मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आहे. स्ट्रायकर एंडचा बॅटर. कंपल्सरी चेसिंग सामने खेळवलेले जातात याकडे देखील लक्ष असू द्या. जर बोर्शीदी टीमने 1 धाव कंप्लीट केली तर मात्र बिन असणार ठिले टीम. म्हणजेच तुम्हाला एका चेंडू मध्ये 2 धावा कंपल्सरी चेसिंग करायची आहेत. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बघा तिथे क्षेत्ररक्षण करताना किती अडचण येतात. कुठे क्षेत्ररक्षण ठेवायचा प्रश्न पडलाय. राज ठाकरे पॉइंटला उभे आहेत. तिथून जर चेंडू निघून गेला तर पूर्ण इलाका खाली आहे. मात्र चेंडू पूर्णतः मी तर म्हणतोय गोलंदाजावर अवलंबून आहे. नक्कीच क्रिकेट काय बघा हार्ट बीट्स वाढल्यात. चला जातोय सामना होतोय. 1 चेंडू 2 धावा. येईल का डॉट. येईल का डॉट. अंगाला लागले तरी धाव असं बाली सांगेल.
ही सत्व परीक्षा आहे का बाली? बाली ही कुठली परीक्षा घेतोय? चला, एक चेंडू 2 धावांची गरज. येस, चला 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 लवकर. टीम मीटिंग जेवढं कराल तेवढं कन्फ्युजन वाढेल. लगेचच एक चेंडू टाकून घ्या. हाय चषक, येस बी चषक. काय घडतंय बघा या ठिकाणी. पंचांची भूमिका खूप महत्वाची असेल. एक चेंडू शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. निश्चितपणे फायनल या नावाचा अर्थ काय हे मात्र हा एक चेंडू सांगून जाईल. सगळे उभे राहिलेत, सगळे उभे राहिलेत. एक चेंडू 2 धावांची गरज असताना हा चेंडू हाताला गेलाय. ओहो, टॅप केला. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या वेळेला सिंगलच धाव घेतली गेली आहे आणि या वेळेला काय चेक केलं जाईल. आर येस. थांबायचंय, थांबायचंय, थांबायचंय. थांबा एक मिनिट. थांबायचंय. पंचांचा निर्णय आहे ना. DRS घेतलाय. प्लीज टीम बोर्ड शेती आपण ते स्टम्प्स उचललेत बघा. थांबा जरा. स्टंप कोणी घ्यायचं नाहीये. जरा थांबा. दूध का दूध, पानी का पानी. इसके लिए यहाँ पर है थांबा. भूषण आवार. सर्वांनी बाहेर या. चेक करा. DRS घेतला जाईल. थांबा, थांबा जरा, जरा थांबा, जरा थांबा. फटाके सध्या वाजू नका. विन कोण आहे हे कळू द्या, मग तुम्ही फटाके थांबा, लावा. जरा थांबा. दुसरं बाहेरचं कोणी येणार नाहीये. दोन्ही टीमचं कोणी येणार नाहीये. 10वा प्रतिनिधी तुमचा आहे. नक्कीच थांबा. कोणी यायचं नाहीये. डिसिजन झालेलं नाहीये. ते सगळं कळेल. ओके होय. दोघांचंही ते सर्व चेक केलं जाईल. काही टेन्शन घेऊ नका. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते पूर्ण होतील. काय जबरदस्त सामना झालाय, परंतु अजूनही वेटिंगला आहे. विनर कोण झालाय हे मात्र अजूनही निश्चित नाहीये. ते पैसा पंचांच्या वसूल. माध्यमातून क्लिअर केलं जाईल. दूध पैसा का दूध वसूल. और पानी का पानी. क्या बात है. पैसा वसूल सामने पाहायला मिळालेत. एक चेंडू 2 धावांची गरज असताना फटका खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव झाली आहे का हे चेक केलं जातंय. विनर कोण हे मात्र येणारे काही क्षणामध्ये निश्चितपणे कळून जाईल. wait and watch. Who will win this match? Team. एक मिनिट. जनक विषय आणि विशाल भोईर आपण या. थांबा, विषय खोल आहे. जनकजी विषय आणि राजेजी यांना विनंती करेल की आपण दोघे या आणि जो निर्णय असेल ते मात्र अचूक थांबा द्या. जरा. अचूक निर्णय येईल. तुम्ही घाई करू नका प्लीज. चेक केलं जात आहे. टीट फॉर टाईट, टाईट फॉर टाईट आणि तोडीस तोड. उत्तरच प्रत्युत्तर काय येणार. जबरदस्त एफर्ट राहिला दोन्ही टीमचा, परंतु दोन्ही टीमसाठी महत्वाचा क्षण. कोण असेल चॅम्पियन अजूनही डिक्लेअर नाहीये. खूप सारी चर्चा चालू आहे. चर्चा तर होणार, कारण विषय खूप मोठा आहे आणि ज्या वेळेस विषय मोठा असतो त्यावेळेस चर्चेला मात्र उधाण येत असतो. बाहेरून कोणी बोलू नका. दोन्ही टीमचा कोणीही जाणार नाहीये त्या ठिकाणी बघायला. केवळ आयोजक आणि 2 पंच हेच प्लीज बघणार. सर्वांनी आतमध्ये मैदानात त्या या. व्यतिरिक्त कोणी आत जाणार नाहीये बघायला. बाकी सर्वांनी ग्राउंड मध्ये थांबा. आत थांबा. ग्राउंड मध्ये सर्वांनी ग्राउंड मध्ये थांबा. जो निर्णय असेल तो असेल. बोरशेती टीम आपण देखील जाणतायत मोठी टीम आहे. या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेमध्ये असलेली टीम म्हणजेच बोरशेती, आणि जो काही निर्णय असेल तो मात्र ग्राह्य धरला जाईल.
ठिले टीम देखील महत्वाची भूमिका बजावतीये या मॅच मध्ये. त्यांनी मात्र कामगिरी अप्रतिम केली आहे आणि आपण आता जाणणार आहोत की हु विल विन दिस मॅच. खूप सारे मान्यवर मंडळी देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि हा निर्णय मात्र काय येणार याकडे संपूर्ण लक्ष पाहायला मिळतंय. हॅलो. वेळ घ्या, वेळ काय हरकत नाहीये, परंतु निर्णय जो असेल तो अचूक द्या. बोरशेती टीम या टीम सामन्यामध्ये बोरशेती या विजेते आहे. ठिकाणी विन घोषित करण्यात येते. चॅम्पियन बोरशेती टीम ही चॅम्पियन.